नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे युगच्या कॉलेजमधून त्याला आता एक पोस्टेड लेटर आलेलं असतं. तर आता लेटरमध्ये काय लिहिलं हे जाणून घेण्यासाठी रम्या आणि वसुंधरा त्याच्या मागे लागले आहेत. ते दुसरीकडे मानिनीचा आता काव्यावर पुन्हा एकदा संशय वाढू लागला आहे. पार्थसोबतचं तिचं वागणं, पार्थने दिलेली घड्याळ फोडून टाकणं या सगळ्यांमुळे तिचा आता आणखीनच संशय काव्यावर झाला आहे. माझा पार्थ एवढ्या प्रेमाने काव्याशी बोलतो, तिची काळजी करतो, पण मात्र ती सारखी पार्थवर रागवत असते. तर काव्यालाही गुरुजींचं बोलणं आठवतं की लवकरच आपल्यावर दुहेरी संकट येणार आहे. तर एवढ्या दिवसांपासून जे सत्य लपलेलं असतं, काव्य आणि जीवा हे एकमेकांच्या प्रेमात आहे, ते सत्य आता युगंधरला माहिती पडणार आहे. म्हणजेच काव्या ही जीवाला टेरेसवर घेऊन जाते आणि सांगू लागते की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण लग्ना अगोदर ज्या रेस्टॉरंटमध्ये रोज जायचो त्या रेस्टॉरंटची ऑनर आपल्या मानिनी आईंची फ्रेंड आहे आणि ती आपल्या दोघांना चांगलीच ओळखते. तिनेच सांगितलं होतं मानिनी काकूंना की माझा बॉयफ्रेंड होता. तर मात्र आता जीवा खूपच घाबरतो. तर दुसरीकडे युग ते लेटर फाडून फेकण्यासाठी तोही टेरेसवर आलेला असतो आणि या दोघांचं तो बोलणं ऐकतो. त्याचमुळे युगंधर हा काव्याला एकांतात भेटतो आणि सांगू लागतो की तुम्ही एवढा मोठा विश्वासघात केलास. तुझं जीवा दादावर प्रेम होतं तर तू पार्थदादाशी लग्न का केलंस? आता हे सगळं मी जाऊन आईला सांगणार.